भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, स्त्रियांना शिक्षणाचे द्वार खुले करणारे महात्मा ज्योतिराव फुले, आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज या संबंध भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज आपण इथं जयंती साजरी करत नावा इथं करत आहोत। ते ज्यांनी साहित्याच्या माध्यमातून जनजागृती करून साहित्य तयार केलं, साहित्याच्या माध्यमातून जनजागृती केली असे थोर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे व बोले तैसा चाले त्यांचीच वंदावी पावले असे थोर संत गाडगेबाबा या सर्वांना अभिवादन करून आज नावा येथे अण्णाभाऊ साठे यांची जयंती अनेक काळापासून इथं होते। मला तर वाटते आमच्या इकडे बरेचसे एकदा थोडा हार वगैरे घालतात, पुन्हा मग नंतर आमच्या गावात हार घालण्यात काहीच नाही, एकच वरीस मग पुन्हा नंतर हे करत नाहीत। आजच्या कार्यक्रमाला वेळातला वेळ उपस्थित असलेले भीम टायगर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय दादासाहेब शेळके, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष निळू पाटील, वंचित बहुजन आघाडीचे युवा तालुका अध्यक्ष जयकिन रावळे, पत्रकार बाळासाहेब अंजोडे व आमचे जीवनदादा आडे, तसेच विशाल भालेराव व परिसरातून आलेले सर्व। तर आज या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांची जयंती करत असताना अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य हे आपल्या भारतापुरतंच मर्यादित नसून पूर्ण जगामध्ये त्याचं साहित्य गेलेलं आहे आणि हे साहित्य घेऊन आपण कुठंतरी थोडं वा एवढ्या याच्यात त्यानं जगानं मानलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा त्यांनी पूर्ण रशियामध्ये हे केलेला आहे आणि हा मानव आपल्या समाजामध्ये आला आणि खरोखरच आपला त्या मानवाचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे। आपण सुद्धा या मानव किती भयानक मानव असतो तर आपण सुद्धा त्याचे विचार त्यांचे आचार आपण प्रचार केला पाहिजे, लोकांना सांगलं पाहिजे, तरच आपली पिढी पूर्ण अण्णाभाऊ साठे ओळखत नसता। आपण जर विचारच अण्णाभाऊ साठे सांगण्यात गेलो तर ते अण्णाभाऊ साठे सुद्धा त्याचे विचार साहित्य जप्त होईल किंवा साहित्य पूर्ण राहणार नाही किंवा लोकांचा विचार तर नाही। म्हणून आपण हर वेळेस दरवेळेस अण्णाभाऊ साठे यांची जयंती आपण गावात साजरी करावं, गावातून तालुक्याने करावं, प्रत्येक गावामध्ये करावं, तरच त्यांचे विचार साहित्य जिवंत राहते। एवढे बोलून मी माझे दोन शब्द थांबवितो। जय भीम।